नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या 2 दिवस आधी कोणत्या राशींना जबरदस्त आर्थिक लाभ होण्याची संधी आहे याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची होळी काही खास असणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण होळीच्या 2 दिवस आधी 3 भाग्यशाली राशींवर लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. या राशींना अचानक धन लाभ, नवीन संधी आणि अनेक शुभ योग, नोकरीत पगार वाढ, उत्पन्न वाढ, आर्थिक प्रगतीचे संकेत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ मिळणार आहेत, चला जाणून घेऊया. होळीचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलाय. हिंदू धर्मात या सणाला मोठं महत्व आहे. हा रंगाचा सण मानला जातो. या दिवशी लोक आपापसातील वाद, रुसवे, फुगे विसरून आनंदाने एकमेकांना रंगही लावतात. वैदिक पंचांगानुसार होळी रंगपंचमीचा सण यंदा 14 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. ही तारीख ज्योतिष्य आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप खास आहे, कारण या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत आणि सूर्यदेव देखील राशी बदलत आहे. याशिवाय होळीच्या 2 दिवस आधी शुक्राची हालचाल बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार दिनांक 12 मार्च 2025 रोजी शुक्र शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. राहू ग्रह शतभिषा नक्षत्राचा स्वामी मानला जातो. त्यामुळे यावेळी होळीच्या वेळी शुक्राव्यतिरिक्त राहूचा 12 राशींवर खोल प्रभाव पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात त्या राशींबद्दल ज्यांच्यासाठी होळीपूर्वीचा काळ हा वरदान ठरू शकणार आहे. तर सर्वात पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना शुक्राच्या विशेष आशीर्वादाचा फायदा होणार आहे. करिअरच्या बाबतीत तणाव दूर होईल आणि मानसिक स्थिती सुधारेल. जर कुटुंबातील सदस्य कोणाशी भांडण असतील तर वाद मिटण्याची शक्यताही आहे. मार्च अखेरपर्यंत आर्थिक स्थिती चांगली राहील. यावेळी वृद्ध व्यक्तींना कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त होण्याची अपेक्षा नाही. त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना जोडीदाराकडून लवकरच काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. 2-3 दिवस नातेवाईकांना भेटण्याचा बेत आखता येईल. व्यावसायिकांना पैशाच्या कमतरतेपासून दिलासा मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होऊ शकतो. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून लवकरच काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. जे अविवाहित आहे त्यांना होळीपूर्वी मित्रांकडून प्रपोज केलं जाऊ शकतं. त्यानंतरची तिसरी भाग्यवान रास आहे तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे तूळ राशीच्या लोकांना कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकेल. तरुण मित्राच्या मदतीने नवीन काम सुरू करू शकता. व्यावसायिकांचा नफा वाढेल. आर्थिक फायद्यामुळे वेळेवर पैसे परत केले जातील. ज्या लोकांचे नुकतेच लग्न झाले आहे ते त्यांच्या जोडीदार आणि मित्रांसोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकतात. वृद्धांना त्वचेशी संबंधित आजारापासूनही या काळात आराम मिळू शकेल आणि या काळात मानसिक ताण सुद्धा कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता या होत्या 3 भाग्यवान राशी ज्यांना होळी आधी लक्ष्मी कृपा प्राप्त होणार आहे. मात्र 4 राशी अशा आहेत ज्यांच्या रंगाचा बेरंग होण्याची शक्यता या काळात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतूचं नक्षत्र स्थलांतर होणे होळीच्या काळात होणार आहे. हे दोन्ही ग्रह वाईट प्रभावाचे असल्यामुळे त्यांचे अस्तित्वही नकारात्मक परिणाम देतात. त्यांच्या स्थिरताचा प्रभाव पडून सण उत्सवाच्या वेळी काही राशींचे जीवनात रंगाचा बेरंग होणार असल्याची शक्यता ज्योतिषशास्त्र वर्तवते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी सावधता बाळगावी. आता आधी सांगितल्याप्रमाणे यंदा 13 मार्च रोजी होलिका दहन आणि 14 मार्च रोजी रंगाची होळी खेळली जाणार आहे. यालाच आपण शिमगोत्सव असेही म्हणतो. होळी हा रंगाचा सण लोकांच्या जीवनात आनंद आणतो. मात्र यंदा होळीनंतर लगेचच असं काही संक्रमण होत आहे जे काही लोकांसाठी चांगलं म्हणता येणार नाही. वास्तविक पाहता होळीच्या अवघ्या 2 दिवसांनी राहू केतू हे पापग्रह नक्षत्र बदलणार आहेत. 16 मार्चच्या संध्याकाळी राहू केतू पूर्व भाद्रपद आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतील. हा नक्षत्र बदल 4 राशींसाठी चांगला मानला जात नाही. त्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे कन्या रास, तिसरी रास आहे वृश्चिक रास आणि चौथी रास आहे मीन रास. तर होळीच्या 2 दिवस आधी मेष, कर्क, तुळ या 3 भाग्यशाली राशींना जबरदस्त आर्थिक लाभ होण्याची संधी आहे. तर मेष, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींना होळीनंतर रंगाचा बेरंग सुद्धा होऊ शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या 2 दिवस आधी कोणत्या राशींना जबरदस्त आर्थिक लाभ होण्याची संधी आहे याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.